अशा गोमातेची सेवा करा असं बाबाजींनी सांगितलेले आहे। आणि पाचवं ऋषी आणि कृषी सेवा, संतांची सेवा आणि गोमातेची सेवा, अशा या 5 परंपरांच्या माध्यमातून आज करोडो लोक बाबाजींच्या परंपरेमध्ये सहभागी होऊन चांगलं जीवन व्यतीत करत आहेत। बरं का, लक्षात घ्या, आनंदी जीवन व्यतीत करत आहेत, निर्व्यसनी जीवन व्यतीत करत आहेत। त्यांना दिशा बाबाजींनी दिलेली आहे। म्हणून आपल्यालाही जे अजून या परंपरेमध्ये आलेले नाहीत त्यांना ही संधी आहे की आपल्या जीवनाचं सोनं करून घेण्यासाठी, जीवनातला आनंद वाढवण्यासाठी या 5 परंपरांमध्ये सहभागी होऊन पहा, मग सांगा बरं का की तुम्हाला काय प्राप्त होते। म्हणून या 2 गोष्टी इथून घेऊन जायच्यात आपल्याला। एक, नित्यनेम विधी जे आपलं सुरक्षा कवच आहे। या कलियुगामध्ये आपलं रक्षण जर कोणी करत असेल तर ती जगद्गुरु बाबाजींची नित्यनेम विधी आहे। आणि जीवनाला सोनं बनवणं, जीवनाला सार्थक बनवायचं असेल तर या 5 परंपरांमध्ये आपल्याला सहभागी व्हायचंय। या 2 गोष्टी इथून जाताना प्रत्येकाने घेऊन जायच्या आहे, डोक्यामध्ये घेऊन जायचे आहे आणि त्याच्यावर चिंतन करून पुढे आपल्या जीवनामध्ये बदल घडवायचा, सुधारणा घडवायची। म्हणून आज बाबाजींच्या कृपाशीर्वादाने खूप भक्तांना महाप्रसादही अवेलेबल आहे, बाबाजींचं अमृत वचनही प्राप्त होत आहे। आणि उद्या पहाटे नित्यनेम विधीलाही बाबाजींचं सानिध्य आपल्याला लाभणार आहे। आपल्याला भाग्य आहे की ब्रह्ममुहूर्तावर बाबाजींच्या मुखातून संजीवनी विधी ऐकायचं सौभाग्य आपल्याला उद्या पहाटे पुणे शहरामध्ये मिळणार आहे। त्याबद्दलही आपण स्वतःला भाग्यशाली समजलं पाहिजे। म्हणून आता पुढे मी विनंती करेन स्वामी विवेकानंदजींना पुढचं नियोजन ते आपल्याला सांगतील। धन्यवाद। ब्रह्मचारी रामानंदजींनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन या ठिकाणी केले। एकदा त्यांचं टाळी वाजवून अभिनंदन करू। माझी विनंती आहे, जे लहान लहान मुलं मध्ये फिरताय ना त्यांच्या आई वडिलांनी त्यांना थोडं सांभाळा, म्हणजे म्हातारपणी तेही तुम्हाला सांभाळतील। आता जरा थोडं 5-10 मिनिटं आपण सत्संग करू, त्यानंतर बाबाजींचं पूजन आणि आशीर्वचन आपण प्राप्त करू। निष्काम कर्मयोगी शिवयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, उत्तराधिकारी जगद्गुरु स्वामी शांतिगिरीजी महाराज की, भारत माता की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की। संत श्रेष्ठ निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज अर्थात श्री बाबाजींच्या कृपा आशीर्वादाने पूज्य बाबाजींचे उत्तराधिकारी, या गादी परंपरेचे विद्यमान बाबाजी, पूजनीय वंदनीय अध्यात्म शिरोमणी जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या पावन व पवित्र सानिध्यामध्ये आज भोसरी या पुण्यभूमीमध्ये अंकुशरावजी लांडगे सभागृहामध्ये आयोजित जगद्गुरु स्वामी शांतिगिरी महाराज